काल ब्लॉग अपलोड करायला जमलं नाही, सो त्याबद्दल खरंच खूप सॉरी. बट आमची दिवसभर अशी मस्ती चालू होती आणि थोडं आम्ही कामात बिझी होते, त्यामुळे मला शूट करता नाही आलं. सो म्हणून रात्री झोपताना आम्ही असा सगळा डान्स करून एनर्जेटिक मी एंड केला दिवसाचा, झोपून गेलो. तसंच सोयरा माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे हे तर तुम्हाला समजलंच असेल. सो तिच्यासाठी नक्की ही जर्नी तुम्ही कंटिन्यू बघा. नेक्स्ट डे मॉर्निंग आम्ही फ्रेश झालो, ब्रेकफास्ट झाला आणि सोयराचं असं हट्ट होता की मम्मा तू माझ्यासोबत खेळ. तर तिला टॉईजसोबत खेळायचं नव्हतं, सो म्हणून मला तिच्यासाठी ही पूजा थाली मी तिला डेकोरेट करून दाखवत होती. पण तिचं असं होतं की नाही मम्मा मी करते, तू नको करू. पण मला थोडंसं भीती वाटत होती, गम वगैरे होता, सो म्हणून. बट स्टील थोडंसं टाईमपास केला. मग तिला थोडं मामासोबत एंगेज केलं आणि मग बोर झाली ती, म्हणून मग मला तिला बाहेर घेऊन जावं लागलं. सो म्हणून पॅसेजमध्ये तिला पिजन दिसला. मग तर काय आमची मज्जाच. म्हणून पिजनला बघून तिची इथे काय काय बडबड चालू होती. नॉनस्टॉप बोलते ती सोयरा आता. खूप खूप छान वाटतं की माझं बाळ रोज एवढं सगळं डेव्हलपमेंट करते आणि इतकी फास्ट मोठी होते. खरंच हा टाईम खूप जास्त फास्ट जातो आहे. घरी होती आज पावभाजी, मम्मीला म्हटलं कर, पण नंतर मी ते शूट करायलाच विसरून गेले. सो सॉरी. मी नेक्स्ट टाईम नक्की कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन. मग म्हटलं की आपण थोडंसं ऑफिसचं काम करून घेऊया. सोयरा झोपली होती, सो इकडे मी काम केलं, माझं लॉगआउट झालं आणि मग आम्ही खाली जरा रक्षाबंधनची शॉपिंग करायला गेलो. सोयराला जितकं खाली येण्यासाठी घाई असते ना, तितकीच घाई तिला खाली आल्यानंतर झोपण्याची असते. इथे नवी मुंबईमध्ये ट्यूजडेचा बाजार भरला होता, सो म्हटलं आपण एक्सप्लोअर करूया जाऊन. सो तिथे असे काही बॅग्स, खूप सामान होतं, काही डेकोरेशन, राखीज, इवन फ्लावर पॉट्स, साडीज, ड्रेस, खूप सारे काही ऑप्शन्स होते. पण मम्मीला स्पेसिफिक एका शॉपमध्ये जाऊनच शॉप करायचं होतं, सो म्हणून आम्ही इथून पासआउट होत होतो, तर म्हटलं आपण थोडंसं इथून पण जाऊया. आणि बघा इथे सोयरा झोपून पण गेली. मग आम्ही मम्मीच्या फेवरेट साडीच्या शॉपमध्ये गेलो. तिथून थोडेफार साडी शॉप केले. त्याच्यानंतर घरासाठी थोडंसं चना मार्टमधून स्नॅक्स घेतले आणि तिथे सोयराची मस्ती बघा. तिथे काही सॉंग्स प्ले होत होते, तिथे तिला असं डान्स करायचं होतं. ती छान एन्जॉय करत होती. हे बघून मला खूप क्यूट वाटलं. आणि मग सगळं आवरून आम्ही निघालो घरी येता बराच उशीर झाला होता. सोयराची जेवणाचीही वेळ झाली होती, सो म्हणून पटकन फ्रेश झाले, तिला जेवण भरवलं आणि असा संपला आमचा दिवस. बाय.